श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. येत्या 30 तारखेला अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयेला जर तुम्ही तुमच्या राशीनुसार वस्तू खरेदी केलीत ना तर त्याचा तुम्हाला लाभ मिळणार आहे. कारण अक्षय तृतीया हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या राशीनुसार कोणती वस्तू तुम्हाला लाभदायक ठरणार आहे ते जाणून घेऊया. आणि तीच वस्तू घरी आणा, पण हे तुम्हाला सांगणार कोण? अर्थात आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या राशीनुसार तुम्हाला कोणती वस्तू लाभणार आहे, कशी लाभणार आहे, काय काय मिळणार आहे ते सर्व जाणून घ्यायचं आहे. पण त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अक्षय तृतीयेला धातू रूपामध्ये लक्ष्मी मातेला आपल्या घरी आणण्याची प्रथा आहे. तुमच्या राशीसाठी कोणता धातू लाभदायक आहे हे जाणून घ्या आणि त्या धातूची वस्तू घरी आणा. हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी सोनं, चांदी इत्यादी धातू खरेदी करण्याची सुद्धा परंपरा आहे. असं मानलं जातं की या दिवशी देवी लक्ष्मीला धातूच्या रूपात घरी आणावं. सोनं अर्थात समृद्धी तिचा आपल्या घरामध्ये कायम वास असावा आणि तिचा कधीच क्षय होऊ नये म्हणून या दिवशी सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे. मात्र ज्योतिषशास्त्र असं सुद्धा सांगतं की सगळ्याच राशींना सोनं लाभदायक असतं असं नाही. म्हणूनच आपल्या राशीला मानवेल अशाच धातूची वस्तू आणि आपल्या क्षमतेनुसार सोनं किंवा चांदी किंवा इतर दागिने खरेदी करणं शुभ मानलं जातं. या निमित्ताने राशीनुसार धातूची खरेदी केल्यास ते तुमचं नशीब नक्कीच उजळवू शकतं. बघूया मेष राशीसाठी कोणता धातू लाभदायक आहे. मेष राशीच्या लोकांनी तांबं किंवा मग सोनं खरेदी करणं त्यांना लाभदायक ठरू शकतं. कारण या राशीचा स्वामी आहे मंगळ आणि मंगळ ग्रहासाठी शुभ धातू आहे तांबं. त्यामुळे जर तुम्हाला सोनं आणायला परवडणार नसेल तर मेष राशीच्या व्यक्तींनी एखादी तांब्याची वस्तू जरी घरी आणली तरी सुद्धा त्यांना वर्षभर लाभ मिळत राहणार आहेत. त्यानंतर आहे वृषभ राशी. या राशीचा स्वामी ग्रह आहे शुक्र आणि त्यामुळे या राशीच्या लोकांनी चांदीची वस्तू खरेदी करावी. शुक्रासाठी हिरा मुख्य मानला जातो, पण जर हिरा तुमच्या खिशाला परवडत नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही चांदीची एखादी वस्तू खरेदी करू शकता. ती तुम्हाला निश्चितच तेवढाच लाभ मिळवून देणार आहे. मिथुन राशी. ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या लोकांचा अधिपती ग्रह आहे बुध. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी पितळेची भांडी किंवा मग दागिने खरेदी करणं त्यांच्यासाठी लाभदायक ठरतं. आता पुढची रास आहे कर्क. कर्क राशीचे लोक या दिवशी चांदी खरेदी करू शकतात कारण या राशीचा अधिपतीच आहे चंद्र. त्यामुळे चांदी यांना निश्चितच शुभ आणि लाभदायक ठरत असते. सिंह राशीचा स्वामी अर्थात आहे सूर्य. त्यामुळेच अक्षय तृतीयेच्या दिवशी यांनी तांबं किंवा सोनं दोन्हीपैकी काहीही खरेदी करावं. सोनं जर खिशाला परवडत नसेल तर त्यांनी तांबं सुद्धा तितकाच लाभ देऊन जाईल, त्याच्यामुळे ते खरेदी करू शकता. आता आहे कन्या राशी. या राशीचा अधिपती ग्रह आहे बुध आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांनी कांस्य खरेदी करणं शुभ मानलं जातं. ते निश्चितच त्यांना लाभ मिळवून देईल. तूळ रास. अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ दिवशी तूळ राशीच्या लोकांनी चांदीची वस्तू खरेदी करावी कारण या राशीचा सुद्धा स्वामी शुक्र आहे. वृश्चिक राशीच्या लोकांचा स्वामी सुद्धा मंगळ आहे. त्यामुळे त्यांनी सुद्धा तांब्याची एखादी वस्तू खरेदी करणं त्यांच्यासाठी लाभदायक आहे. धनु राशीचा स्वामी आहे गुरु आणि त्यामुळे या राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी पितळ किंवा मग सोनं खरेदी करावं. दोन्हीपैकी काहीही खरेदी केलं तरी सुद्धा त्यांना शुभच लाभ मिळणार आहे. मकर राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी लोखंडी भांडी खरेदी करावीत कारण या राशीचा स्वामी शनिदेव आहे आणि त्यांना लोखंड प्रिय आहे. त्यानंतरची रास आहे कुंभ राशी. कुंभ राशीचा सुद्धा स्वामी ग्रह जो आहे तो शनी आहे. म्हणून कुंभ राशीच्या लोकांनी सुद्धा लोखंडाचीच एखादी वस्तू खरेदी करणं त्यांच्यासाठी लाभदायक ठरतं. आता पुढची गोष्ट आहे ती मीन राशीबद्दल. मीन राशीचा स्वामी ग्रह सुद्धा गुरु आहे आणि म्हणूनच मीन राशीच्या लोकांनी सुद्धा पितळ किंवा सोनं खरेदी करणं त्यांच्यासाठी लाभदायक ठरतं. तेव्हा मंडळी, तुम्ही तुमच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीने एखादी वस्तू खरेदी करा आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी ती घरी आणा. त्याचा निश्चितच तुम्हाला अक्षय लाभ मिळेल, यात काहीच शंका नाही. अक्षय या शब्दाचा अर्थ होतो कधीही न संपणारा असा लाभ तुम्हाला मिळेल. अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक जण दान करतात. या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य मोठे असते असंही मानलं जातं. दान केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते, त्याचबरोबर आयुष्यातील सर्व दुःख सुद्धा दूर होतात आणि घरामध्ये पैसा आणि अन्नाची कमतरता भासत नाही. त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सुद्धा कृपा आपल्यावरती होत असते.
मग दान काय करावं? अक्षय तृतीयेला तुम्ही जवस दान केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते. शास्त्रामध्ये जवस हे कणक म्हणजे सोन्याच्या बरोबरीने मानलं गेलं आहे. त्यामुळे जव दान केल्याने घरात सुख समृद्धी येते. अन्नधान्य सुद्धा तुम्ही दान करू शकता. अक्षय तृतीयेला तांदूळ, डाळ, पीठ अशा वस्तू दान करणं सुद्धा शुभ मानलं जातं. असं केल्यामुळे माता अन्नपूर्णेची कृपा सुद्धा आपल्यावरती राहते. जलदान करा, अर्थात अक्षय तृतीयेच्या दिवशी पाणी दान करणं सुद्धा शुभ मानलं जातं. लोकांसाठी स्वच्छ पिण्याचं पाणी दान करणं किंवा त्यांची व्यवस्था करणं हे अतिशय शुभ आणि पुण्यदायी आहे, असं पुराणांमध्ये लिहिलेलं आहे. अक्षय तृतीयेला जलदान करणं हे फार मोठं पुण्य मानलं जातं. असं केल्यामुळे अक्षय पुण्याची प्राप्ती होते. यामागे साधं विज्ञान सुद्धा आहे. अक्षय तृतीया येते उन्हाळ्यामध्ये, वैशाखामध्ये आणि अशा वेळी अर्थातच पाणी ही मानवाची सगळ्यात मोठी गरज असते. उन्हाळ्यामध्ये माणसाला पाण्याची गरज असते. माणसालाच नाही तर पशु पक्षी प्राण्यांना सुद्धा. मग अशा वेळी आपण दुसऱ्यांसाठी सुद्धा पाण्याची सोय केली, स्वच्छ पिण्याचं पाणी दुसऱ्यांना उपलब्ध करून दिलं तर अर्थातच त्या तहानलेल्या जीवाची तहान भागवल्यानंतर जे पुण्य आपल्या पदरात पडेल त्याची तुलना कशाचीही होऊ शकत नाही. वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र या सर्वच गोष्टींवरती तुम्ही जर विश्वास ठेवत असाल आणि तुम्हाला त्याच्याबद्दल काही शंका असतील किंवा मग तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा काही महत्त्वाचे व्हिडिओज जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. त्याच्यावरती विशेष असा व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओ बनवला जाईल. अर्थातच अक्षय तृतीया येणार आहे आणि त्या निमित्ताने तुमच्या राशीनुसार तुम्हाला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही खरेदी करणारच असाल. छोटी असो मोठी असो गोष्ट जी आहे ती जर घ्यायची ठरवली, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण ती नक्कीच खरेदी करावी, कारण त्याच्यामुळे आपल्याला शुभ फळं जी आहे ती मिळणार आहे. म्हणून प्रत्येकाने तो प्रयत्न करा आणि प्रत्येकाने छोट्या मोठ्या वस्तूंची खरेदी नक्की करा. तुमचा दिवस खूप शुभ जाओ. श्री स्वामी समर्थ.